नमस्कार. अर्णव आणि ईश्वरीने सगळं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी खूपच मोठा प्लॅन रचलेला असतो. इकडे ईश्वरीने रमाकांत आणि सुप्रियाला तर समोरासमोर आणलेलं असतं आणि ती वल्लरीला बोलवत असते. पण वल्लरी मात्र काही केल्या आवाज देत नसते. त्यावेळेला अविनाश मामांच्या मनात खूपच संशयाची पाल चुकचुकते. ते स्वतःशी म्हणतात, कुठेतरी पाणी मुरतंय. आता मात्र मला शांत राहून चालणार नाही. ज्या ज्या वेळेला सुप्रियाताई घरात आल्या त्या त्या वेळेला वल्लरी त्यांच्यापासून लांब गेली. एवढंच काय तर वल्लरी त्यांच्यापासून लांब पळते हे माझ्या चांगलंच लक्षात आलंय. आणि आता मात्र मी वल्लरीला सर्वांसमोर आणणारच. आणि त्याच वेळेला अविनाश मामा वल्लरीच्या रूमच्या इथे जातात आणि मोठमोठ्याने वल्लरी वल्लरी बाहेर ये अशी हाक मारत असतात. त्यावेळेला वल्लरी काहीच आवाज देत नसते. त्यावेळेला अविनाश मामा अर्णवला बोलतात, अर्णव माझे एक काम कर. त्यावेळेला अर्णव बोलतो, कसलं काम? त्यावेळेला लगेच मोठ्याने अविनाश मामा बोलतो, खरं सांगू का अर्णव, दरवाजा तोडून टाक. तेव्हा अर्णव बोलतो, काय चाललंय मामा तुझं? मामा तू असा विचार का करतोयस? प्लीज जरा शांत राहा. अरे ती वॉशरूम मध्ये वगैरे असेल. तेव्हा लगेच अविनाश मामा बोलतो, मी सांगितलंय ना तेवढं कर, बाकी काही तू बोलू नकोस. अर्णव दरवाजा तोड. त्यावेळेला वल्लरीची चांगलीच भंबेरी उडालेली असते आणि शेवटी अर्णवने जोरात धक्के मारून दरवाजा तोडलेला असतो. आणि समोर उभ्या असलेल्या वल्लरीला बघून अविनाश मामा बोलतो, काय चाललंय वल्लरी तुझं? वल्लरी कळतंय का तुला? एवढ्या मगाचपासून मी तुला हाका मारतो तर तू काहीच रिप्लाय देत नाहीस. अगं काय चाललंय काय? त्यावेळेला वल्लरी बोलते, माझं खूप महत्वाचं काम आहे आणि माझं डोकं दुखतंय. प्लीज मला शांतपणे आतमध्ये बसू दे. तेव्हा मात्र अविनाश मामा बोलतो, वल्लरी तुझी नाटकं बंद करा. तुझी सगळी नाटकं माझ्या लक्षात येत चालले. वल्लरी आता तोंडातून एकही शब्द काढू नकोस. आणि लगेच अविनाश मामा वल्लरीचा हात धरतात आणि तिला फरफटत फरफटत सर्वांसमोर आणून ढकलतात. जेव्हा सुप्रियाचं लक्ष वल्लरीवरती जातं तेव्हा सुप्रियाने मोठ्याने बोलते, तू तू इथे काय करतेस? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, एक एक मिनिट काकू, काय बोलताय तुम्ही? काकू जरा बोलताना विचार करा, ती माझी मामी आहे. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, काय? अरे ही तुझी मामी आहे? अरे अर्णव तुला कळतंय का, ज्या बाईला इतके दिवस मी शोधण्याचा प्रयत्न करते, ज्या बाईमुळे तुझ्या आईचा जीव गेला, तुझ्या आईने स्वतःला फास लावून घेतला, तुझ्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त झाला, तुम्ही दोघही पोरके झालात, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून या बाईने हे घडवून आणलंय. तेव्हा मात्र अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, मामी मामी हे सर्व खरं आहे का? त्यावेळेला लगेच अविनाश मामा बोलतात, अर्णव अरे असं काय करतोस तू? अर्णव अरे जरा शांत हो. तूच विचार कर ना, ही बाई मगाचपासून खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. ही बाई बाहेर यायचा विचार सुद्धा करत नव्हती. हिला मला फरफटत आणावं लागलं. अरे तिथेच समजून जा, याच बाईने हे सगळं घडवून आणलंय. तेव्हा मात्र अर्णवने स्वतःच्या डोक्याला हात मारलेला असतं. त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, अर्णव सर मला तर हे सर्व आधीच माहिती होतं. पण अर्णव सर मी तुमच्याशी बोलले नाही, कारण फक्त आणि फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे मला पुरावे सादर करायचे होते आणि म्हणूनच मी पुराव्यानिशी श्रीकांत धुमाळ यांना इथे आणली आहे. आणि श्रीकांत धुमाळ यांनी मला आधीच या गोष्टीची कल्पना दिली होती की वल्लरी मामीने हे सर्व केलं आहे. त्यावेळेला वल्लरी चांगलीच तोंडावर पडते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. ती पूर्णपणे हादरलेली असते. त्यावेळेला लगेच वल्लरी मोठ्याने बोलते, बस झालं ईश्वरी, माझ्यावरती कसलेही घाणेरडे आरोप मी सहन करणार नाही. काय बोलतेस तू? अगं मी माझ्या या पोरांना पोरकं करेन? अगं जरा तुम्ही विचार कर तुझ्या बोलण्याचा. तेव्हा लगेच वल्लरी असं बोलतात. ईश्वरी बोलते, प्लीज प्लीज वल्लरी मामी स्वतःच्या तोंडाला आवर घाला, कारण तुमचं जे काही चालू आहे ना ते चूक चालू आहे. खरं सांगायचं तर तुम्हीच हे सगळं घडवून आणलं आणि आता मात्र तुम्ही हे सर्व लपवताय. वल्लरी मामी हे सर्व आत्ताच्या आता इथल्या इथे थांबवा, नाहीतर तुमच्यामुळे काय घडेल ना याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला अर्णव बोलतो, मिस इंदोर तुला जर का या गोष्टी सर्व माहिती होत्या तर तू मला सांगितल्या का नाहीस?
मिस इंदोर, तू माझ्यापासून या सर्व गोष्टी का लपवल्यास? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मग काय करायचं होतं अर्णव सर? अर्णव सर, तुम्हीच विचार करा, मी काय करायचं होतं? अर्णव सर, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, कारण मला पुरावे पाहिजे होते आणि ते पुरावे मात्र मला मिळाले. आता मी सगळं काही तुम्हाला पुराव्यानुसार दाखवते. आणि त्याच वेळेला ती श्रीकांत धुमाळला आतमध्ये बोलवते. त्यावेळेला श्रीकांत धुमाळ आतमध्ये येतो. त्यावेळेला मात्र ईश्वरी बोलते, प्लीज आता तरी बोला. त्यावेळेला माझ्या आई वडिलांची बदनामी तुम्हीच घडवून आणलीत ना, तुम्हीच हे सगळं केलं ना, म्हणून माझ्या सासूबाईंना स्वतःचा जीव द्यावा लागला. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, ईश्वरी अगं काय तू यांना विचारतेस? यांना पाप करताना काहीच वाटलं नाही. या माणसांनी जे काही केलंय ना, त्याची शिक्षा मात्र या माणसांना झालीच पाहिजे. त्यावेळेला श्रीकांत धुमाळ बोलतो, अर्णव सर मला माफ करा. त्यावेळेला मला पैशांची गरज होती आणि त्यावेळेला या बाईने मला पैशाची लालच दिली आणि म्हणूनच हे सर्व झालं. अर्णव सर, मी तुमची हात जोडून माफी मागतो. अर्णव सर, या मॅडम मध्ये आणि तुमच्या वडिलांमध्ये असं काहीही घडलेलं नव्हतं. उलट यांनीच गुंगीचं औषध तुमच्या वडिलांना दिलं होतं, ज्यामुळे ते गुंगीत त्या सुप्रिया मॅडमच्या खांद्यावरती डोकं टेकून पडले. खरंच सांगतोय. त्यावेळेला मात्र अर्णव स्वतःला एकदम शांत करतो आणि बोलतो, काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते, पुरे अर्णव, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं ना तरी सत्य तुझ्या समोर आलंय आणि हेच सत्य आहे अर्णव, आणि सत्य स्वीकार, नाहीतर तूच तोंडघशी आपडशील. तेव्हा मात्र अर्णव वल्लरीच्या जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो, लाज नाही वाटली? अगं, तू माझ्या आईचा जीव घेतलास आणि तिच्याच उपकाराखाली इतके दिवस माझ्या घरात राहिलीस. खरंच मला तुझ्या या वागण्याचा खूप राग येतोय, राग. काय करावं ना तेच मला कळत नाहीये. पण आता मात्र मला शांत राहायचं नाही. अगं, तुझ्यासारख्या बाईची तर गचांडी पकडत चांगली फरफटत रस्त्यावरून गाढवावरून धिंड काढली पाहिजे, हीच लायकी आहे तुझी. त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते, संपलंय सर्व. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, काय मिळालं वल्लरी मामी, बोला ना. वल्लरी मामी, तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती, असं का वागलात तुम्ही? त्यावेळेला वल्लरी बोलते, ईश्वरी बस, उगाच नको तिथे चोमडेपणा करायची गरज नाही. त्यावेळेला लगेच रमाकांत वल्लरीचं सटकन असं थोबाड फोडतो आणि वल्लरीला बोलतो, लाज नाही वाटली? अगं, तुझ्यामुळे माझ्या सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त झाला. इतकी वर्ष माझ्या मुलांना पोरक अनाथ म्हणून जगावं लागलं, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. का असं केलंस तू? त्यावेळेला वल्लरी बोलते, कारण मला त्या सात्विकाला धडा शिकवायचा होता, कारण त्या सात्विकाची मला वाट लावायची होती. कितीही काही झालं तरी त्या सात्विकाला मला उद्ध्वस्त करायचं होतं आणि म्हणूनच मी हे सर्व केलं. आणि तुम्ही काय माझ्यावरती हात उचलताय? तुमच्या त्या सात्विकाने येता जाता प्रत्येक वेळेला माझा अपमान केला. माहिती आहे ना, भर पार्टीमध्ये तिने माझं थोबाड फोडलं, माझ्यावरती चोरीचा आळ घेतला. त्यावेळेला लगेच आजी बोलते, अगं वल्लरी, तू चोरी केली होतीस. वल्लरी, तू असं का बोलतेस? आणि का तू माझ्या सात्विकाच्या जीवावर उठलीस? अगं, तुला हे सर्व करून काय मिळालं वल्लरी? वल्लरी, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझी सात्विका या जगात नाहीये आणि हे सत्य मात्र मी कधीच विसरू शकत नाही. वल्लरी, आता मात्र मला तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, ओ मला काही एक फरक पडत नाही, तुम्ही असलात काय आणि नसलात काय, पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही. अर्णव, हो मी कबूल करतेय, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र मी कोणालाही सोडणार नाही. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो, बस, मला आता काही एक ऐकायचं नाही. आत्ताच्या आता तुझं थोबाड बंद कर वल्लरी मामी. अगं, तुला वल्लरी मामी बोलायची सुद्धा लाज वाटते. तुझ्यासारख्या कैदासिनीला तर चांगलाच धडा शिकवायला पाहिजे. आता मात्र मी तुला सोडतच नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर स्वतःला शांत करा. अर्णव सर, आता जर का तोंडातून एक जरी शब्द काढला तर मात्र प्लीज. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, मिस इंदोर, तुला कळतंय? अगं, ही बाई काय लायकीची आहे ती? मिस इंदोर, ही बाई म्हणजे माझ्या आयुष्याला लागलेली कीड आहे, कीड.
तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर मला सगळं समजतंय, पण अर्णव सर आपल्याकडे काही पर्याय आहे का? आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. वल्लरी मामींनी जे काही केलं ते चुकीचंच केलं. इतके वर्ष तुमच्या वडिलांना तुमच्यापासून लांब राहावं लागलं, नको ते पाप त्यांच्या माथ्यावर घ्यावं लागलं. खरं सांगायचं तर आता मात्र मी यांना सोडणार नाही. अर्णव सर आत्ताच्या आता पोलिसांना बोलवा आणि वल्लरी मामींच्या हातात बेड्या ठोका, आणि या श्रीकांत धुमाळच्या सुद्धा, कारण हा श्रीकांत धुमाळ त्याच लायकीचा आहे. त्यावेळेला मात्र त्यांची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला वल्लरी ईश्वरीच्या अंगावर धावत जात बोलते, व ईश्वरी माझ्या वाटेला जाऊ नकोस. अगं जशी तुझ्या सासूची वाट लावली ना तशीच तुझी सुद्धा वाट लावेल. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला ईश्वरी बोलते, शांत बसा वल्लरी मामी, तुमचे दिवस भरलेत आणि आता मात्र तुम्ही कायमचे गजाआड जाणार. तुम्हाला जे करायचंय ते करा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, तुम्ही माझ्या सासूबाईंच्या बाबतीत जे काही वागलात ते चुकीचं होतच, पण माझ्या आईच्या बाबतीत जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला वल्लरी बोलते, ईश्वरी हे सर्व थांबव, नाही तर नको ते घडेल. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, लाज नाही वाटत? अहो तुम्ही जे केलं त्यासाठी तुम्ही सगळ्यांची माफी मागायला पाहिजे होती, पण तुम्ही मात्र कोणाचीही माफी मागत नाही आहात. तुम्हाला लाजच नाहीये. त्याच वेळेला अर्णव पोलिसांना फोन करत असतो. त्यावेळेला वल्लरी अर्णव जवळ जाते आणि अर्णवला बोलते, अर्णव माझं चुकलं, अर्णव प्लीज मला माफ कर. अर्णव प्लीज असं काहीतरी करू नको ज्यामुळे मी नको त्या संकटात अडकेन. अर्णव मी जर का गजाड गेले तर माझ्याकडे लोक कोणत्या नजरेने बघतील? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, याचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास, आणि आता मात्र मला या विषयावर काही एक बोलायचं नाही. प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा. त्यावेळेला मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, ईश्वरी पोलीस कोणत्याही क्षणात येत असतील. त्यावेळेला वल्लरी अविनाश जवळ जाते आणि अविनाशला बोलते, हो असं काय करताय तुम्ही? अहो तुम्ही तरी हे सर्व थांबवा. अहो तुम्हाला कळतंय का? त्यावेळेला लगेच मोठ्याने अविनाश मामा बोलतात, गप्प बस, तोंडातून एकही शब्द काढू नकोस. खरं सांगायचं तर तुझ्यासारख्या बाईला तर कायमचं गजाआडच पाठवलं पाहिजे. अगं मला सर्व माहिती असताना सुद्धा मला तोंड बंद ठेवावं लागलं, पण आता मात्र नाही. आता मात्र तुझी वाट मला लावलीच पाहिजे, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अविनाश मामा शांत व्हा. तुम्ही कशाला या पायी स्वतःची ऊर्जा फुकट दवडताय? प्लीज स्वतःला शांत करा. या बाईला जसं वागायचंय तसं वागू दे. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, डॅड प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा, आणि मॉम तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार. मॉम तुला काही आम्ही माफ करत नाही आहोत. तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते, काय चाललंय तुझं? तुला कळतंय का तू कोणाशी वाद घालतोयस? तू तुझ्या आईशी वाद घालतोयस. यापुढे एकही शब्द बोलायचा नाही हा आकाश, तोंड बंद ठेवायचं. त्यावेळेला आकाश बोलतो, तोंड बंद ठेवायचं का? मी माझं तोंड बंद ठेवायचं? सगळं काही मला दिसत असताना मी तोंड बंद ठेवायचं? नाही जमणार मला, आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. अर्णव दादा तू का थांबलायस? लवकरात लवकर बोलाव आणि या बाईला गजाआड पाठव. तेवढ्या तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलिसांना बघून तर वल्लरीची चांगलीच हवा टाईट झालेली असते. वल्लरी मोठ्याने बोलते, काय चाललंय अर्णव मला मान्य आहे मी सगळ्या चुका केल्या, पण प्लीज अर्णव माझ्यावरती विश्वास ठेव. अर्णव प्लीज असं करू नकोस. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, अगं तुझ्यासारख्या कैदासिनीला तर मला कायमचं गजाआड पाठवायचंच आहे. त्यावेळेला वल्लरी अर्णवला बोलते, अर्णव माझं चुकलं, मला मान्य आहे, पण अर्णव प्लीज माझा विचार कर ना. अर्णव प्लीज असं नको ना करूस. त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, बस झाला, आता मला तुमचं काही एक ऐकायचं नाही.
आणि प्लीज आता या सगळ्या गोष्टी बंद कर आणि स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते, काही झालं तरी मी माझा गुन्हा कबूल करणार नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, नका करू. आणि ईश्वरीने स्वतः जवळचं रेकॉर्डिंग पोलिसांना दिलेलं असतं. त्यावेळेला मात्र वल्लरी ईश्वरीकडे रागाने बघत असते. त्यावेळेला सुप्रिया वल्लरीला बोलते, काय ना वल्लरी, तू माझ्यासाठी खड्डा खणायला गेली होतीस, पण त्या खड्ड्यात 25 वर्षांनंतर तू स्वतः पडलीस. आणि हे बघून मात्र मला आनंद होतोय. इतके वर्ष मी माझ्या माथ्यावरती हे नको ते दुःख घेऊन फिरत होते, पण आता मात्र मला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय. आता मात्र मी तुला सोडणार नाहीये. त्यावेळेला वल्लरी बोलते, सुप्रिया जास्त शहाणपणा करू नकोस, गप्प बस. आणि आता मात्र मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, मला काहीच फरक पडत नाही. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, प्लीज अरे हिचं थोबाड कुणीतरी बंद करा आणि हिला प्लीज तिथून बाहेर काढा. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो जाऊ दे, अहो कशाला तुम्ही या गोष्टीचा विचार करताय, अर्णव सर सोडून द्या. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये ईश्वरी, तुला समजतंय का? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मला सगळं समजतंय अर्णव सर, तुमच्या मनाला किती आज त्रास होत असेल. त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, खरं सांगू, मला आज खूप बरं वाटतंय. आज माझ्या आईला माझा अभिमान वाटत असेल. खरं तर माझा नाही ईश्वरी, तुझा अभिमान वाटत असेल, कारण हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं. ईश्वरी, माझ्या आईला न्याय आज तू मिळवून दिलास. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो काय बोलताय तुम्ही? अर्णव सर, तुमच्यामुळे हे शक्यच झालं नसतं. तुम्ही होतात मदतीला म्हणून तर आपण श्रीकांत धुमाळ यांच्यापर्यंत पोहोचलो, नाहीतर सगळं काही संपलं असतं अर्णव सर. त्यावेळेला अर्णव बोलतो, हा तुझ्या मनाचा मोठेपणा मला खरंच भारी वाटतंय ईश्वरी, आज मला मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, अर्णव सर एक बोलू, आता मात्र या गोष्टीचा विचार करा. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, कोणत्या गोष्टीचा विचार करू मी, सांग ना. त्यावेळेला अर्णव ईश्वरीला बघत असतो आणि बोलत असतो. त्याच वेळेला वल्लरी बोलते, तुम्ही कितीही काही करा, पण मी मात्र शांत बसणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर वल्लरी कायमची गजाआड जाईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.